तर नमस्कार मित्रांनो. आज आपण ऑप्शन चेन, ओपन इंटरेस्ट, स्मार्ट मनी पोझिशनिंग आणि रिटेल ट्रेडरच्या ज्या चुका वारंवार होतात, त्या सर्व गोष्टीवरती अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ फक्त ऑप्शन चेन वाचण्यासाठी नाही, तर मार्केटमध्ये स्मार्ट मनी नेमकं कुठं पोझिशनिंग करून राहिलंय, त्याच्या संदर्भात राहणार आहे. तर व्हिडिओ जो आहे अतिशय महत्त्वपूर्ण राहणार आहे, कारण ह्या मास्टर क्लासमध्ये आपण बेसिक टू ॲडव्हान्स या गोष्टी शिकणार आहोत, ज्यामध्ये ऑप्शन चेन काय आहे, ते ऑलरेडी आपण डिस्कस केलं. तो व्हिडिओ बघितला नसेल तर आय बटनवर क्लिक करून जे तुम्ही बघू शकता. ओआय, चेंज आणि बाकीच्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या कशा पद्धतीने ज्या आहेत त्या बदल होताना दिसू शकतात, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर सिंपल ऑप्शन चेनचं स्ट्रक्चर, स्मार्ट मनीच्या फुटप्रिंट्स, लिक्विडिटी हंटिंग काय होते, टाइम डिके आणि इम्प्लाइड व्हॉलॅटिलिटीचा काय इफेक्ट आहे आणि सायकोलॉजिकल एज. आणि शेवटी तुम्हाला बाय द एंड तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की रोडमॅप जो आहे, इन्स्टिट्यूशन्स कशा पद्धतीने ऑप्शन चेनला यूज करतात, वापरतात आणि त्याचा फायदा जो आहे तो कशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ऍज अ रिटेल ट्रेडर म्हणून तुम्ही तुमच्या गावात, तुमच्या चौकात, तुमच्या नुक्कडवरती, तुमच्या वस्तीवरती, तुमच्या घरामध्ये त्याला अंडरस्टँड करून योग्य वेळीस योग्य हातोडा जो आहे तो मारू शकाल. तर त्या गोष्टीबद्दल आपण बोलूयात. तर जनरली मार्केट, ऑप्शन्स मार्केट का तयार झालं याच्याबद्दल बोलूयात. तर ऑप्शन मार्केटमध्ये 3 प्रकारचे पार्टिसिपंट्स आहेत. एक आहे हेजर, दुसरा आहे स्पेक्युलेटर आणि तिसरा आहे इन्स्टिट्यूशन. आता हा जो इन्स्टिट्यूशन जो आहे तो लार्ज पोझिशन मॅनेजमेंट मधला प्लेअर आहे आणि तो प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे बल्कमध्ये बाय आणि सेल करू शकतो. आता एक उदाहरणाद्वारे या गोष्टीला समजून घेऊयात. समजा तुमच्याकडे 1000 शेअर्स आहेत आणि उद्या त्या पर्टिक्युलर स्टॉकचा जो आहे तो रिझल्ट आहे. परंतु तुम्हाला भीती वाटली की बाबा हा जो स्टॉक जो आहे तो खाली पडेल. मग त्या केसमध्ये तुम्ही काय करणार? तिथं पुट ऑप्शन जो आहे तो खरेदी करणार. याच्यामुळे काय होणार? तुमचा जो काय पर्टिक्युलर प्रॉफिट जो आहे तो कमी होईल. समजा मार्केटने जर रिॲक्ट जर केलं तर मग त्या केसमध्ये त्याला प्रोटेक्ट करण्याकरता पुट ऑप्शन जो आहे तो तिथं आपल्याला सपोर्ट करताना दिसतो आणि ही एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो आपण लक्षात ठेवणं याच्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण हा एक प्रकारचा इन्शुरन्स आहे आणि ह्या इन्शुरन्सला जर तुम्ही लक्ष जर दिलं तर ऑटोमॅटिकली तुमचा हा पुट ऑप्शन जो आहे तो पोर्टफोलिओला इन्शुरन्सचं काम करेल. म्हणजे तुमचा जो काही लॉस होणार आहे त्या तुमच्या अगेन्स्टच्या मूव्हमुळं त्या लॉसला कंप्लीट करण्याचं काम, कनेक्ट करण्याचं काम, कमी करण्याचं काम जो आहे तो पुट ऑप्शन्स करेल. दुसरं म्हणजे स्पेक्युलेटर्स. स्पेक्युलेटर्स म्हणजे त्यांना वाटते मार्केट वरती जाईल किंवा खाली जाईल. त्यानुसार ते पोझिशनिंगची जी ती चेंजिंग करत असतात आणि त्यांच्या लिव्हरेज पोझिशन्स असतात. लिव्हरेज म्हणजे काय? की त्यांचा ऑलरेडी पोर्टफोलिओ त्याच्या अगेन्स्ट ते काहीतरी मार्जिन घेतात आणि त्यानुसार हे करतात आणि ते डायरेक्शन वरती बेटिंग करत असतात. आणि हे जे आहेत ते लॉसेस पासून प्रोटेक्ट होण्याकरता आयदर कॉल साइड मध्ये किंवा पुट साइड मध्ये त्यांच्या पोझिशनिंग करत असतात. अगेन आता हा कॉल काय, पुट काय याचा जर तुम्हाला आयडिया नसेल तर त्याकरता व्हिडिओच्या आय बॉक्स मध्ये जावा. तिथं तुम्हाला तो व्हिडिओ जो आहे तो मिळून जाईल की ज्याच्यामध्ये मी एकदम सिंपल पद्धतीने ऑप्शन चेन काय आहे त्याच्याबद्दल माहिती जी ती दिलेली आहे. तर ऑब्विसली ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर एक ढोबळ मानाने ऑप्शन चेन म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये सर्व स्ट्राईक्स वरती उपलब्ध असणाऱ्या ऑप्शनची माहिती दिसते, ज्यामध्ये आपल्याला कॉल साइड, पुट साइड, ओपन इंटरेस्ट, चेंज इन ओआय, प्रीमियम काय बदल झालेला आहे, व्हॉल्यूम काय आहे, या सर्व गोष्टी तिथे लक्षात येतं. दुसरा महत्वाचा जो जो सगळ्यात जास्त त्रासदायक आणि तोटादायक लोक रिटेल ट्रेडर करतात ते म्हणजे फक्त काय, त्या ऑप्शनच्या प्रीमियमला बघत असतात, परंतु तिकडनं आपल्याला काहीच आउट. तर रिटेल ट्रेडरची ही जी चुकी जी आहे ना त्यापेक्षा स्मार्ट मनी कुठं बसलेलं आहे हे ऑप्शन चेन दाखवत असते आणि त्याकडे आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. म्हणून स्मार्ट मनी नक्की कुठं पोझिशनिंग करून राहिलंय ते चेक करणं गरजेचं आहे. त्याबरोबरच केव्हा म्हणजे टायमिंग पण अचूक असणं गरजेचं आहे. कारण तोच जर टायमिंग आपल्याला माहित नसेल तर तिथं आपले फसण्याचे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त होत असतात. आणि कुठल्या स्ट्राईकला ते अक्युमुलेट करून राहिले ते सुद्धा महत्वाचं आहे. कारण जेव्हा आपण कॉल साईडला जाऊ असंख्य अशा प्रकारच्या स्ट्राईक्स असणार आहेत. जेव्हा आपण पुट साईडला जाऊ असंख्य अशा प्रकारच्या स्ट्राईक असणार आहेत. त्याच्यामध्ये कुठल्या ऍक्टिव्ह स्ट्राईक्स आहेत जिथं स्मार्ट मनी जे आहे ते ऍक्टिव्हली त्यांचं अक्युमुलेशन किंवा डिस्ट्रीब्युशन चाललंय याची सुद्धा आयडिया जी आहे ती आपल्याला ऑप्शन चेनच्या माध्यमातून कळते. मग चेंज इन ओपन इंटरेस्ट, टोटल ओपन इंटरेस्ट, व्हॉल्यूम याच्यामध्ये तो ऑलरेडी डिफरन्स आहे. मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय. पण ह्या गोष्टीमध्ये रिटेल ट्रेडर जी चुकी करतोय ती चुकी तुमच्याकडनं किमान हा व्हिडिओ तुम्ही बघताय व्हायला नाही पाहिजे. हे एक महत्वाचं पॅरामीटर जो आहे तो आपल्याला बनताना दिसतं. आता पुढचं म्हणजे काय? कॉल आणि पुटचं फॉर्म्युलेशन्स काय? कॉल आणि पुट मध्ये काय आहे की जर बायर तुम्ही असाल आणि तिथं तुम्हाला जर मार्केट वरती जाणार असेल तर त्यामध्ये तुम्हाला राईट डायरेक्शन गरजेची नंबर 1. नंबर 2 राईट टायमिंग गरजेचं आहे. नंबर 3
एक स्पीड जो आहे ना, व्हॉलेटिलिटी गरजेची, आणि ती जर तुम्ही चुकीचे असाल तर त्या केसमध्ये तुमचा जो लॉस जो आहे ना, तो लॉस होण्याचे चान्सेस तिथं राहणार आहे, आणि तो लॉस कमीत कमी असला पाहिजे. रिटेल ट्रेडरचं काय होतं, तो इमोशनली त्याला अटॅच झालेला असतो, आणि त्या इमोशन्स मुळे काय होतं, तो त्याच्यामध्ये अडकत बसतो, आणि अडकला एकदा की बस त्याचं अकाउंट खाली होऊन जातं, आणि मग नंतर म्हणतो अरे मी जर ते वाचवलं असतं तर मी तिथं जास्तीत जास्त टिकलो असतो. तर ह्या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे, डायरेक्शन, टायमिंग आणि स्पीड कडे. सेम वे पुट साईडला मार्केट खाली जातं, पण त्याच वेळेस तुम्हाला टायमिंग, दुसरं स्पीड, आणि जर तुम्ही रॉंग असाल तर तिथनं तुम्हाला लवकरात लवकर तिथनं बाहेर पडणं सुद्धा एक महत्वाचं ठरतं. मग आता क्रिटिकल डिफरन्स जो आहे तो पुट बायर आणि सेलर मधला हा एक समजून घ्या. तर पुट बायर म्हणतो मार्केट जो आहे तो खाली जर जाणार असेल तर त्या केसमध्ये मी जी काही दूरची स्ट्राईक किंवा एटीएम स्ट्राईक किंवा ओटीएम स्ट्राईक किंवा आयटीएम स्ट्राईक घेणार आहे, त्याच्यामध्ये मला पॉझिटिव्ह साईड जी ती भेटेल. समजा निफ्टी 18,500 ला आहे आणि त्या केसमध्ये तुम्ही 18,200 चा पी, 300 पॉईंट खालचा पी तुम्ही खरेदी करताय, मग तुमचं काय अपेक्षा आहे की मार्केट 18,500 पासून 18,200 किंवा त्याच्या खाली जाईल, म्हणजे मार्केट क्रॅश होईल. आणि जर मार्केट जर क्रॅश व्हायला जर लागलं तर ऑटोमॅटिकली तुमचं काय होणार आहे, प्रॉफिट होणार, आणि त्या गोष्टीमुळे तुम्हाला प्रॉफिटेबिलिटीची हिशोब होतं. पण जर मार्केट हल्लं नाही किंबहुना त्या 18,500च्या वरती सस्टेन राहिलं, त्या केसमध्ये तुमचा लॉस होणार आहे. म्हणून आपल्याला परफेक्ट टायमिंग जो आहे ना, अतिशय महत्वाचा असतो, आणि त्या केसमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पण याच्या उलट तुम्हाला जी काउंटर पार्टी भेटलेली आहे ती की पुट सेलरची आहे. ती पुट सेलर काय करत असतं माहितीये, त्याच्या डोक्यात एकच असतं की बाबा मार्केट स्टेबल राहणार आहे, 18,500च्या थोडंसं खाली जाईल, पुन्हा वरती जाईल, 18,500 पासून वरती जाईल, पुन्हा जागेवरती येईल. त्या केसमध्ये तो काय करेल, 18,200चा जो पुट आहे तो विकल. मग काय, त्याला काहीच गरज पडत नाही क्रॅशची किंवा रॅलीची. त्या केसमध्ये त्याला निवांत मध्ये, शांत मध्ये त्याचं जे प्रॉफिट जे आहे ना ते भेटून जातं, आणि प्रोबेबिलिटी जी आहे ना त्याच्या फेवर मध्ये येते. मग ह्या प्रोबेबिलिटीला जे आहे ना आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण तिथनं प्राइसची जी आयडिया जी ना ती लक्षात एकदा आपल्याला आली का एकदम क्रिटिकल डायरेक्शनची बायर आणि सेलरची एकदम आपण राईट दिशेमध्ये जे ना ते फोकस करू शकतो. आता दुसरं महत्वाचं एकदम सिंपल भाषेमध्ये तुम्हाला ओपन इंटरेस्ट म्हणजे काय, का ज्याच्यामध्ये किती पोझिशन अजून ओपन आहे ते लक्षात येतात. समजा मूवी थिएटरचं एक्झाम्पल घेऊया. 100 सीटा भरल्या म्हणजे टोटल ओआय जो आहे तो 100 आहे. आणखी 100 लोक आले म्हणजे तिथं टोटल ओआय 200 झाला. त्यापैकी 50 लोक त्यांना वाटलं बाबा हा पिक्चर काय एवढा खास नाहीये, त्याच्यामुळे ते तिथनं निघून गेले. मग काय झालं, 50 लोक जे आहेत ते तिथनं निघून गेले, म्हणजे टोटल ओआय जो आहे, जो की ओपन इंटरेस्ट जो आहे तो 150 राहिला, आणि चेंज इन ओआय जो आहे तो आपल्याला 50 होताना दिसतो. म्हणजे त्यामधनं आपल्याला आयडिया येते की बाबा त्या पोझिशन ज्या लोकांनी बनवल्या होत्या, ज्या काही हेजिंगच्या होत्या किंवा रायटिंगच्या होत्या, त्या पोझिशन ज्या आहेत त्यातले लोक जे आहेत ते बाहेर पडतायत, म्हणजे त्यांना एवढं कन्फर्मेशन नाही आहेत, ते एवढे शुअर नाहीत, आणि त्यामुळे ते 50 लोक जे आहेत ते जातात. म्हणून जेव्हा केव्हा ऑप्शन्सला तुम्ही बघताय, चेंज इन ओआय मध्ये जे आहे ना ते फोकस करणं गरजेचं आहे. एनएससीची वेबसाईट किंवा अशा काही व्हेंडर वेबसाईट्स आहेत त्याच्यावरनं तुम्हाला त्याची आयडिया जी ती येऊन जाते. म्हणून जनरली जिथं पुढं कॉल साईडला हायेस्ट ओपन इंटरेस्ट असेल, पुट साईडला हायेस्ट ओपन इंटरेस्ट असेल, तर तिकडं जो आहे तो तुम्हाला पोटेन्शियल सपोर्ट किंवा रेजिस्टन्स जो आहे तो आपल्याला तिथं दिसणार आहे. म्हणजे स्मार्ट मनीची तिथं उपस्थिती आहे. जर प्राइस राईज होते आणि त्याबरोबरच ओआय राईज होतोय आणि प्राइस स्टेबल राहते, म्हणजे अक्युम्युलेशन बाय स्मार्ट मनी ही गोष्ट लक्षात ठेवून द्या. जर ओआय ड्रॉप होतोय म्हणजे पोझिशन क्लोजिंग होऊ राहिल्यात, आणि पोटेन्शियल ब्रेकआउट जे आहे ते होताना ते दिसू शकतं. आणि हायेस्ट ओआय जे एक सायकोलॉजिकल लेवल आहे, त्या सायकोलॉजी लेवलला आपण टॅकल करणं, त्याकडे बघणं आणि त्याकडनं आपण अंडरस्टँडिंग घेणं हे एक महत्वाचं आहे. म्हणून जनरली बघा, ओआय राईज झालाय पण प्राइस स्टेबल आहे, म्हणजे पोटेन्शियली अक्युम्युलेशन बाय स्मार्ट मनी होतोय. ओआय ड्रॉप होऊ राहिलं, पोझिशन क्लोजिंग होऊ राहिले, म्हणजे पोटेन्शियल ब्रेकआउट जे आहे ते जनरली इंटॅक्ट होण्याची शक्यता आहे, आणि त्या इंटॅक्टला आपण सगळ्यात महत्वाच्या दृष्टीने फोकस करणं गरजेचं आहे. आता प्राइस आणि ओआय ला जर एकत्र वाचलं तर त्याच्यासाठी मी एकच सिंपल सांगेल, प्राइस जे आहे ना एक चित्र आहे, पण ओआय जे आहे ना एक प्रकारचा व्हिडिओ आहे. मग चित्रापेक्षा व्हिडिओ जो आहे ना तो आपल्याला जास्तीत जास्त व्यवस्थितरित्या समजतो. हे जे रिलेशन आहे, स्ट्रॉंग बुलिश, स्ट्रॉंग बेरिश, स्ट्रॉंग शॉर्ट कव्हरिंग, लॉंग अनवाइंडिंग, हे तुम्ही भरपूर वेळेस बघितलं असेल. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितरित्या समजून जर घेतल्या तर त्यातनं तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा आउटकम जो आहे तो होताना ते दिसू शकतो. म्हणून हायेस्ट ओआय जो आहे ना त्याच्यामध्ये क्ल्यू मिळतात, नॉट अ क्लिअर सिग्नल. कारण तो हायेस्ट ओआय जो आहे तो बदलत राहतो, आणि तो बदल जेव्हा होणार आहे त्या बदलाच्या वेळेस आपण त्याला व्यवस्थितरित्या समजून घेणं सुद्धा महत्वाचं आहे. यात रिटेल ट्रेडर काय चूक करतो माहितीये, तो म्हणतो हायेस्ट ओआय ला सिग्नल समजतो, आणि हायेस्ट ओआय हा एक सिग्नल नसून तो फक्त एक क्लू आहे. कारण स्मार्ट मनी
त्याचे सतत पोझिशन जे आहे ते शिफ्ट करत असतो. आज सपोर्ट जो आहे ना तो उद्या बदलू शकतो, तो रेजिस्टन्स मध्ये तब्दील होऊ शकतो, म्हणून त्याकडे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कॉमन चुका काय, लोक काय समजतात, चला जस्ट बाय करूयात हायेस्ट ओपन इंटरेस्ट वाली स्ट्राईक जी की फ्री मनी आहे, परंतु रियालिटीमध्ये ओवाय जो आहे तो मूव्ह होतो, शिफ्ट होतो आणि कॉन्स्टंटली स्मार्ट मनी जे आहेत त्यांच्या पोझिशन जे ते चेंज करत असतो. हे जर झालं असतं तर आतापर्यंत लखपती करोडपती लोक जे ते मार्केट बंद झाले असते. तर ती जी चुकी लोकांकडनं झालेली ती चुकी न करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून हायेस्ट ओवाय फेल का करतो रिटेल ट्रेडरला, कारण मार्केट कंडिशन चेंज होत राहते, ती एका ठिकाणी मार्केट कंडिशन राहत नाही. दुसरी म्हणजे सपोर्ट लेवल जे आहे ती शिफ्ट होत राहते, रेजिस्टन्स कधी कधी तुटतो पण ही पण ब्रोकन होतो, ओवाय गेट्स रिडिस्ट्रीब्युटेड पण होताना दिसतो आणि स्टॉप्स मूव्ह विथ ओवाय ही सुद्धा गोष्ट आहे. म्हणून जनरली थिंक करा, क्ल्यूच्या हिशोबाने बघा की हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे म्हणून माझ्यासाठी ती गोष्ट आहे, अजिबात तो विचार करू नका, कारण तिथं तुमचे फसण्याचे चान्सेस जे आहेत ते सगळ्यात जास्त तिथं बनताना ते दिसू शकतात. सिंपल बघा, स्मार्ट मनी काय बघतं, स्मार्ट मनी जर मार्केट 18,500च्या आसपास आहे ना तर स्मार्ट मनी एक आयटीएम ची स्ट्राईक बघतं आणि एक ओटीएम ची स्ट्राईक बघतं आणि तिथं बघतं पोझिशनिंग नेमकं काय चाललंय, कोण कुठं गायब होऊ राहिलंय. एकदा त्यांच्या लक्षात आलं की बाबा मार्केट बुलिश होऊ राहिलं, मग ऑब्व्हियसली आउट ऑफ द मनीला पोझिशनिंग होऊन जाईल. एटीएम आणि आयटीएम मध्ये पोझिशनिंग मध्ये चेंज होताना दिसतील. म्हणजेच काय, ह्या त्या तीन ज्या स्ट्राईक ज्या असतात ना ह्या मेन बॅटल फील्ड असतात, ह्या बॅटल झोन्स असतात आणि सगळ्यात जास्त स्मार्ट मनी ह्या स्ट्राईक्स वरती ऍक्टिव्ह असतो. रिटेल ट्रेडर जो आहे तो हमेशा हायेस्ट ओवाय कुठे ते बघत असतो, तो चुकी करत असतो. स्मार्ट मनी जो आहे तो बॅटल झोन शोधत असतो आणि त्यातनं आपल्याला लक्षात येतं की बाबा ह्या लेवलच्या आसपास नेमकं अनवाइंडिंग होऊ राहिलंय, लॉंग बिल्टअप होऊ राहिलंय, प्रीमियम मध्ये काही बदलाव होतोय का, ओपन इंटरेस्ट काय जाऊ राहिलंय का, ह्या सगळ्या गोष्टी बघतो. म्हणून सगळ्या स्ट्राईक्स बघण्यापेक्षा फक्त तीन जर बघितलं त्याच्यावर आपल्याला क्ल्यू जो आहे तो एकदम क्लिअर कंडिशन्स मध्ये येऊ शकतो आणि तिथनं आपल्याला प्राइसचं एक डिरेक्शन आयडिया जी देऊ शकते. हायेस्ट फूट ओवाय जो आहे तो एक सपोर्ट आहे, हायेस्ट कॉल ओवाय जो आहे तो रेजिस्टन्स आहे. पण लक्षात ठेवा, सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे कॉन्क्रीट वॉल नाहीत का, ते कधीच तुटणार नाही, ते कधी पण चेंज होऊ शकतात. जसं मी सुरुवातीला सांगितलं की स्मार्ट मनी त्यांच्या पोझिशनिंग जे आहे ते चेंज करत असतात, त्यांचे झोन्स क्लिअर करत असतात. म्हणून नेहमी आसपासच्या स्ट्राईक जे आहेत त्या थोड्याफार प्रमाणामध्ये बघत जावा, तिथं नेमकं काय होऊ राहिलंय, प्राइस स्टेबल आहे का, प्राइस फॉलो होऊ राहिले, ओपन इंटरेस्ट राईज होतोय का, त्याच्या अकॉर्डिंगली प्राइस वाढते का, ओपन इंटरेस्ट स्टेबल झालाय, प्राइस काय होतंय याचं कनेक्शन बघा, लॉंग बिल्टअप आहे का, शॉर्ट बिल्टअप आहे, लॉंग अनवाइंडिंग आहे, ह्या गोष्टी बघत जावा. म्हणून जनरली ह्या त्याच्या माध्यमातून आपल्याला ही गोष्ट लक्षात येते. म्हणून चेंज इन ओवाय जो आहे तो एक रिअल मॅजिक आहे, जो की एक मोशन आहे, व्हिडिओ आहे. जसा ओवाय फोटो असेल तर चेंज इन ओवाय तो लाईव्ह व्हिडिओ, तो ओवाय सांगत असतो की मार्केट नेमकं कुठं आहे, चेंज इन ओवाय सांगत असतो की बाबा मार्केट जो आहे तो कुठे जाऊ राहिला. म्हणून प्रोफेशनल ट्रेडर जे आहे ते चेंज इन ओवाय वरती जास्त लक्ष देतात. जनरली आपलं माहित काय आहे की बाबा ऑप्शन चेन बघितली मग सगळं झालं, परंतु चेंज इन ओवाय वरती फोकस करा, तिथनं तुम्हाला सगळ्यात जास्त आयडिया जी तिथे येऊन जाईल. म्हणजे काय, 18,500चा ओवाय आणि तिथं जर 1 लाखाच्या आसपास ओपन इंटरेस्ट म्हणजे फ्रेश कॉल बॉईंग आहे, बुलिश आहे. समजा 18,500च्या पी वरती 1 लाखचा ओपन इंटरेस्ट म्हणजे फ्रेश पुट बाईंग होऊ राहिले म्हणजे मार्केट बेरिश आहे. परंतु जर 18,500च्या कॉलवरती 50,000 पोझिशन गायब झाल्यात म्हणजे शॉर्ट कव्हरिंग किंवा एक्झिट झाल्यात म्हणजे लॉस ऑफ बेरिश कन्व्हिक्शन तिथं होतंय, म्हणजे जे काही रायटिंग होण्याच्या दृष्टीने कॉल साईडला जी झाली होती ती गायब झालेली आहेत. ही एक सिंपल सी गोष्ट आहे, कारण याच्याकडे आपण जर लक्ष दिलं आणि याला जर आपण किमती बरोबर प्राइस बरोबर कंपॅरिझन केलं, तिकडनं आपल्याला त्याची आयडिया येऊन जाते. आता सगळ्यात महत्वाचा फरक बघा रिटेल आणि स्मार्ट मनी मध्ये. रिटेल ट्रेडर फक्त ब्रेकआउट बघतो, फोमो बाय करतो, प्राइस रिट्रेस होते का ते बघत नाही, हिट स्टॉप लॉस त्याचं हिट होतं आणि ऍक्च्युअल मूव्ह त्याच्या स्टॉप लॉस हिट झाल्यानंतर होऊन जाते. परंतु स्मार्ट मनी जो आहे तो पोझिशन फर्स्ट बिल्ड करतो, कंडिशन क्रिएट करतो, लिक्विडिटीला ग्रॅप करतो मल्टिपल नंबर ऑफ टाइम्स, रिटेलरला एक्झिट देतो आणि बुक प्रॉफिट करतो. म्हणून डिफरन्स हा आहे. रिटेल ट्रेडर जो आहे तो न्यूजला फॉलो करतो, टेक ऍक्शन करतो, नंतर ट्रॅप होऊन जातो. पण स्मार्ट मनी जो आहे तो पोझिशनला स्टडी करतो, कंडिशन्स क्रिएट करतो आणि त्याच्यानंतर मनी कलेक्ट करतो. म्हणून सेम मार्केट आहे पण अपोजिट रिझल्ट आहे. मग ही मानसिकतेतनं आपण दूर जाणं सगळ्यात महत्वाचं आहे, कारण तर आणि तरच आपण तिथं टिकू शकतो. म्हणून जनरली स्पॉट आणि प्रीमियम जे आहे ते डिफरंट पद्धतीने का मूव्ह होतात. तर डिफरंट पद्धतीने का होतं, कारण रिटेल जो आहे पॅटर्न बघतो, ब्रेकआउट झालं, एंट्री घेतो, रिट्रेसमेंट होते, स्टॉप लॉस हिट होतो, एक्झिट होतो. पण ऍक्च्युअल मूव्ह जी ती स्मार्ट मनीच्या पॅटर्नच्या नुसार होते आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येतं. म्हणून डायरेक्शन, टाइम आणि व्हॉलटिलिटी. टाइम मध्ये किती दिवस बाकी आहे, कारण थिटा डिके जो आहे तो प्रीमियमला डाऊन करत असतो, व्हॉलटिलिटी मार्केटमध्ये किती फिअर लेवल आहे ते इम्प्लाइड व्हॉलटिलिटीवर लक्षात येतं आणि डायरेक्शन
अप अँड डाऊन ज्या आहे त्या गोष्टी लक्षात ठेवणं सगळ्यात महत्वाचं. कारण स्पॉट आणि प्रीमियम मध्ये कधी सिंक्रोनायझेशन राहणार नाहीये. हमेशा तुम्हाला स्पॉट किंवा फ्युचरला महत्व द्यावं लागेल तर आणि तरच तुम्हाला गोष्ट लक्षात येणार आहे. नाहीतर बाकीच्या रिटेल ट्रेडर सारखं जर तुम्ही ऑप्शनचे प्रीमियम बघत बसलात तर तुमचे तिथं अडकण्याचे चान्सेस जे ते सगळ्यात जास्त राहतील. तिथं जर तुम्ही अडकले, तुमचं कॅपिटल गेलं म्हणून समजा, तर ह्या गोष्टीला सुद्धा तुम्ही फोकस करणं, तर त्यावरतीच फोकस करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण डायरेक्शन, टायमिंग आणि व्हॉलिटिलिटी ह्याच गोष्टी ज्या आहेत त्या जनरली आपल्याला लक्षात येतील. आणि त्यामध्ये जरी स्पॉट निफ्टीचा 20 पॉईंटनी ड्रॉप झाला तरी तुमचं पुढचं प्रीमियम वाढणार नाही ना. तर ही पण गोष्ट जी ती लक्षात ठेवण्यासारखं आहे. मग थीटा डीकेचं काय एज आहे ते एक बघा. जनरली मार्केट जे 18,500 ला आहे, 2 तासानंतर मार्केट 18,495 ला आहे आणि पुढचं प्रीमियम 5 ते 10% होतं. पण ऍक्च्युअल प्रीमियम जो आहे 5 ते 10% इन्क्रीज व्हायचं आपलं एक्सपेक्टेशन असतं. पण ऍक्च्युअल पुढचा जो प्रीमियम आहे तो डाऊन होतो 20%. मग थीटा डीके जो आहे तो फास्टर असतो डायरेक्शनल मूव्ह पेक्षा. कारण स्पॉट किंवा फ्युचर जास्त जर मूव्ह जर नाही आला तर तुमचा प्रीमियम जो आहे तो ते खाणार आहे आणि तो थीटा डीकेचं एक अवॉर्ड राहणार आहे त्या रायटरला. म्हणून ही पण गोष्ट लक्षात राहून द्या की बाबा ऑप्शन बायर लूज करतो टाइमला जेव्हा केव्हा त्याची डायरेक्शन राईट नसते. ऑप्शन सेलर जो आहे तो प्रॉफिट होतो टायमिंग वर. इव्हन जरी त्याच्या अगेन्स्ट जरी मूव्ह होत असले तर ह्या एजला आपण लक्षात ठेवणं गरजेचं. आणि याच्यामुळं रिटेलर जे आहे ते स्ट्रगल करतात आणि इन्स्टिट्यूशन जे आहे ते हमेशा विन करतात. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा या व्हिडिओचा तो म्हणजे स्टॉप लॉस हंटिंग, जो की एक प्रिडेटरी पॅटर्न आहे. स्टॉप लॉस हंटिंग मध्ये काय होतं, रिटेल ट्रेडरच्या प्रत्येक बाबतीत होतं. ब्रेकआउट होतं, एंट्री घेतो, रिट्रेसमेंट होतं, स्टॉप लॉस होतं, मूळ मार्केट जे ते रिव्हर्सल करतो. आणि हे रॅन्डम नसतं, हे एक स्क्रिप्टेड असतं जे की लिक्विडिटी कलेक्ट होतं. म्हणजे काय, जेव्हा केव्हा कन्सल्टेशन होतं त्यावेळेस मार्केट जे ते क्वाईट राहतं, लो व्हॉल्यूम राहतं, बिग कॅन्डल येते, सडन स्पाइक, डीप येते, रॅली येते, लिक्विडिटी, त्याच्यानंतर कलेक्शन होऊन जातं, रिटेलची एंट्री होते ब्रेकआउटला किंवा ब्रेकडाऊनला. मग स्मार्ट मनी त्यांचे स्टॉप लॉसेस हंट आउट करतं, त्यांना एक्झिट जे आहे एकदम वर्स्ट प्राइसेसला एक्झिट करायला लावतं आणि त्यानंतर रिअल मूव्ह होते. हे का होतं, कारण स्मार्ट मनीला जे आहे ना लिक्विडिटी जी ती रिटेल कडनं घ्यायची असते. म्हणून एक मोठी कॅन्डल आली म्हणून तिथं घुसत बसू नका, तिथं शांत राहावा. तिथं नेमकं कोण कोणाला ट्रॅप करून राहिलं ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. कारण तिथनं ब्रेकआउट क्रिएट करणं, स्टॉप लॉस हंट आउट करणं आणि मग नंतर रिअल मूव्ह हे करणं, तोपर्यंत तुम्ही जर थांबलात तर तुमचे रिवॉर्डिंगचे ऑप्शन जे आहेत ते सगळ्यात जास्त तिथं राहणार आहे. म्हणून ऑप्शन्स मध्ये जनरली बघा डेल्टा नेमकं काय सांगतोय, एटीएमचा गॅमा काय सांगतोय, थीटा डीके काय होऊ राहिलाय, इंटरेस्ट रेटचा इम्पॅक्ट जो आहे तो काय होतोय. कारण त्यावरनं आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात. आणि या बाबतीत आयव्ही सुद्धा एक मेजर रोल करते. याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवले, तो आय बटन वरती क्लिक करून किंवा चॅनल वरती जाऊन ते व्हिडिओ नक्की बघा. तर सायकोलॉजिकल एज काय आहे की रिटेल ट्रेडर मोस्टली फेल होत आहेत. तर मार्केटमध्ये सर्वात मोठा एनिमी हा मार्केट नाही तर स्वतःचा माइंड आहे. आणि त्यामध्ये कन्फर्मेशन बायस, फोमो, लॉस अवर्शन आणि अँकरिंग हे सायकोलॉजिकल 4 ट्रॅप जे आहेत ना बहुतेक ट्रेडरला नुकसान करून देतात. आणि तिथं ते मोस्टली अडकत आणि बसतात. ह्या 4 पैकी तुम्ही कुठल्या याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये येताय व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. म्हणून जर तुम्हाला सायकोलॉजिकल एज जर बिल्ड करायचा असेल तर डायरेक्शन प्रिडिक्ट करण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. स्मार्ट मनीला फॉलो करण्याचा प्रयत्न करा, प्रोबेबिलिटी ट्रेड करा, रूल्स अगोदर ठरवा, पोझिशन मॅनेज करा. स्मॉल कन्सिस्टन्स गेन्स हेच लार्ज लकी गेन्स पेक्षा खूप पॉवरफुल असतात, ही गोष्ट लक्षात राहून द्या. कारण जर तुम्ही प्रीडिफाईन्ड रूल ठेवले तर तुमचे लाईव्ह इमोशन जे आहेत ना एकदम कमी होतील. स्मॉल विन्स जर ठेवल्या तर रेअर होम रन्स पेक्षा तुमचे बेस्ट राहणार आहे. आणि रिस्क मॅनेजमेंट जर ठेवलं तर तुमचं एज राहणार आहे. ट्रेड तुमच्या सेटअप नुसार असेल, दिवसातनं 2 दिवसातनं एकदा तुम्ही करताय तर तुमच्यासाठी तो एकदम बेस्ट एज, ही पण गोष्ट जी ती लक्षात राहून द्या. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींना लक्षात ठेवलं तर ऑटोमॅटिकली तुम्हाला आयडिया येणार आहे. ट्रेड करण्याआधी 6 प्रश्न जे आहेत ते स्वतःला विचारा. स्पॉट प्राइस कुठे आहे, एटीएमचं ओआयचं कॉन्सन्ट्रेशन काय, चेंज इन ओआय मोमेंटम कसं होऊ राहिलंय, व्हॉल्यूम आणि प्राइस ऍक्शन कुणाच्या दिशेमध्ये जाऊ राहिले, सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल कुठे आहेत, आणि ट्रेंड आणि कन्सॉलिडेशनचा फेज तिथं झालेला आहे का. कारण 70% ऑफ टाइम मार्केट जे आहे ते साइडवेज राहतं, फक्त 30% ऑफ टाइम मार्केट जे आहे ते रॅली करत असतं. त्यामध्ये हे 6 जर फिट जर झाले आणि तिथं तुमचं रिस्क एकदम सिंपल आहे, तिथं तुम्ही त्या गोष्टीला जे टॅकल करू शकता आणि तिथनं एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी जे जनरली करताना ते दिसू शकतात. एक ओआयचा रिअल केस स्टडी जो आहे तो मी तुम्हाला दिलाय, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या ओआय वर एक गोष्ट लक्षात येऊन जाईल की 18,800 वरती कॉल ओआय बिल्टअप होतोय.
एटीएम वरती जो आहे तो अनवाइंडिंग होतोय म्हणजे कन्सॉलिडेशन जे आहे ते संपत आलंय आणि मार्केट जे एक मोठ्या मूव्ह साठी जे आहे ते तयार आपल्याला होताना ते दिसतंय. म्हणून जनरली रिटेल ट्रेडरनी काय नाही केलं पाहिजे. हायेस्ट ओवायच्या विरुद्ध ट्रेड, चेंज इन ओवायला इग्नोर करणे, थेटाला इग्नोर करणे, स्टॉप लॉस नसणे आणि बिग मूव्ह नंतर एंट्री घेणे ह्या गोष्टी जर टाळल्या तर ट्रेडिंग परफॉर्मन्स जो आहे तो तुमचा बेस्ट होऊ शकतो आणि त्यातनं मोठा आउटकम जो आहे तो तुम्हाला होताना दिसू शकतो. तर ह्या गोष्टीकडे सुद्धा लक्षात राहून द्या. म्हणून विनिंग फॉर्म्युला काय आहे जर कुणी जर सिंपल भाषेमध्ये विचारलं तर प्राइस, व्हॉल्यूम, ओवाय, चेंज इन ओवाय, ग्रिक्स आणि मार्केट कंडिशन्स या सगळ्या ज्या आहेत ना एका एज कडे आपल्याला जाताना दिसतात. म्हणून ह्या एजला जर तुम्ही जर फोकस केलं तर ऑटोमॅटिकली तुमचं लिव्हिंग इन द मार्केट जे आहे ते सगळ्यात जास्त असू शकतं आणि तिथनं तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी जी आहे ते जनरेट होताना ते दिसू शकते. म्हणून मित्रांनो एक गोष्ट लक्षात राहून द्या. प्राइस चार्ट जो आहे तो तुम्हाला काय झालंय ते दाखवतो. ऑप्शन चेन तुम्हाला स्मार्ट मनी काय करताय ते दाखवतो. पण जेव्हा तुम्ही हा फरक समजून घेता त्यावेळेस गेसिंग मला ते वाटतंय हे तुम्ही बंद करता. मार्केटचा रोड मॅप जो आहे तो तुम्हाला लक्षात येतो आणि जर हा मास्टर क्लास तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागात आपण लाईव्ह ऑप्शन चेन वापरून निफ्टी, बँक निफ्टीचं ओव्हरऑल बॅक टेस्टेड डेटा जो आहे तो कशा पद्धतीने वर्कआउट होऊ शकतो आणि त्यावरनं आपण कशा पद्धतीचा आपला एज जो आहे तो वर्कआउट करू शकतो त्याबद्दल जे त्या मध्ये आपण बघूयात. आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. याबरोबरच जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खोलवायचंय, आणखीन तुम्हाला आणखीन मास्टर क्लास बघायचे आहेत, तर व्हिडिओ YouTube चॅनल वरती जावा. तिथं नक्की तुम्हाला ते बघायला मिळतील. धन्यवाद.